नक्कीच आदरणीय कैलासवासी नामदेव परशुराम गवळी यांच्या स्मरणार्थ जय मल्हार क्रीडा मंडळ अवसरे मानवले आयोजित ही भव्य कर्जत तालुका ही स्पर्धा कबड्डीची स्पर्धा आपण इथे भरवलेत आणि या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट देण्यासाठी सर्वांचे आदरणीय माननीय श्री दिलीप बैकर नगरसेवक कुळगाव बदलापूर तसेच माजी आगरी संघटना अध्यक्ष बदलापूर मी विनंती करतो या मंडळाचे अध्यक्ष किशोर गवळी आणि किशोर गायकर यांच्या शुभ हस्ते यांचा इथे सन्मान करण्यात येईल। मी विनंती करतो दिलीप बैकर साहेब नगरसेवक कुळगाव बदलापूर नगरपालिका। यूट्यूब लाईव्ह नक्कीच कोणतेही कार्य असेल तर पाहुण्यांची उपस्थिती प्राधान्य असते, कारण ज्या वेळेस स्पर्धेला कोणत्याही स्पर्धेला जेव्हाच मजा येते त्यावेळेस पाहुणे या स्पर्धेला सदिच्छा भेट देत असतात। तसेच या स्पर्धेला दिलीपदादा बैकर नगरसेवक कुळगाव बदलापूर महानगरपालिका माजी आगरी संघटना अध्यक्ष बदलापूर नक्कीच त्यांनी भेट दिली त्याबद्दल मनापासून तुमचा आभार। ग्राउंड क्रमांक 1 साठी दुसरा प्रकार जानता राजा निरल वर्सेस गारपोळी दोन्ही संघनायकांची ग्राउंड क्रमांक 1 साठी दुसरा प्रकार मनसे तालुका उपाध्यक्ष सन्माननीय भूषणजी राणे साहेब आपण सुद्धा स्टेजवर स्थानापन्न व्हायचे मंडळतर्फे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। जय हनुमान मोहिली संघासाठी एक खुशखबर आहे, सर्वांनी इकडे लक्ष द्या। जय हनुमान मोहिली जर संघांनी फायनल मारली तर रुपेश दादा भोईर आकाश दादा घरात यांच्याकडून आपल्याला सर्व किट देण्यात येईल, नवीन किट। मोहिली संघांनी याची नोंद घ्यावी। नक्कीच चेतनदादा शिंदे आपण या स्पर्धेसाठी आलात, आपलं देखील मनापासून आभार। मंचावरून आसनस्थ व्हायचं आहे। नक्कीच ही स्पर्धा म्हटली तर कर्जत तालुका म्हटलं तर कबड्डीची पंढरी म्हटली जाते। या कबड्डीच्या पंढरीमध्ये सर्व स्पर्धक या कबड्डीचा आनंद घेत असतात। तसेच जय मल्हार क्रीडा मंडळ अवसरे मानिवली ही स्पर्धा दरवर्षी ही वेगवेगळ्या पद्धतीने भरवण्याचा एक प्रयत्न करते, त्यामुळे आचारसंहिता असल्यामुळे ही स्पर्धा आपल्याला लवकरात लवकर संपवायची आहे या उद्देशाने स्पर्धा चालू आहेत आणि पाहुणे देखील मोठ्या संख्येने या स्पर्धेला सदिच्छा भेट देत असतात। मयूर कार्सचे ओनर चेतनदादा शिंदे यांचं देखील आपण येथे सन्मान करणार आहोत। मी विनंती करतो किशोर गायकर आपल्या शुभ हस्ते यांचा सन्मान करण्यात यावा। मी विनंती करतो चेतनदादा शिंदे मयूर कार्स। नक्की जसजशी स्पर्धा ही अंतिम टप्प्यात येत जाते तशी या स्पर्धेला एक रंगतदार अशी स्पर्धा येथे आपल्याला पाहायला मिळते, कारण आता चालू असलेला सामना देऊलवाडी विरुद्ध नांगुर्ले मध्यंतरानंतर हा सामना थांबलाय। मध्यंतरानंतरचे गुणफलक आपण पाहूया आणि त्यानंतर ग्राउंड क्रमांक 2 वर चालू असलेला सामना, त्यानंतर पुढील होणारा सामना असेल तो सेकंड राऊंडचा। हॅलो 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 हॅलो
ग्राउंड क्रमांक 2 वर होणारा पुढील सामना नवकुमार मुद्रे विरुद्ध बेंडसे. दुसरा पुकार. दोन्ही संघांना विनंती आहे की ताबडतोब आपला संघ यानंतरचा सामना संपल्यानंतर ग्राउंडवर हजर करावे. नक्कीच त्या रस्त्यावर बाईक कोणी लावल्यात तर कृपया बाजूला करा, कारण गाडी येण्या जाण्यासाठी थोडा त्रास होत आहे. मी विनंती करतो. नक्कीच थर्ड रेड. नक्कीच आपण पाहतोय 86 जर्सी नंबर परिधान केलेला हा खेळाडू कर्जत तालुक्याचं प्रतिनिधित्व करत असताना प्रो कबड्डीमध्ये त्यांनी बंगाल वॉरियर्स या संघामध्ये तो खेळला. तो सुयोग गायकर डावीकडून उजवीकडे अशी चढाई करत असताना अतिशय उत्कृष्ट अशी चढाई त्याची पाहायला मिळते. आणि नक्कीच उत्कृष्ट चढाई आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. तो सुयोग गायकर. आपण पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. नक्कीच 1 गुण की 2 गुण की सुपर रेड 5 गुण. ला जवाब. एकदा जोरदार टाळ्या सुयोग गायकर साठी. पुन्हा एकदा देऊलवाडीच्या पटांगणामध्ये चढाई करत असताना नांगुर्ले संघाचा चढाईपट्टू डावीकडून उजवीकडे अशी चढाई करत असताना ला जवाब चढाई आपल्याला अतिशय खोलवर अशी चढाई त्याला पाहायला मिळते. आणि नक्कीच 1 गुण मिळून आपल्या अंगणामध्ये परत. आणि नक्कीच आपण वळूया ग्राउंड क्रमांक 2 वर, कारण कर्जत तालुक्यातून येत असताना हा खेळाडू ज्याने रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं तो प्रशांत जाधव हा देखील आपल्याला खेळताना दिसत आहे हलिवली संघाकडून. प्रशांत जाधव एकदा वर हात करायचे. प्रशांत जाधव रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय तो प्रशांत जाधव. आणि पुन्हा एकदा आपण पाहूया ग्राउंड क्रमांक 1 वर जाऊया. पुन्हा एकदा सुयोग गायकर 2-1 असं चढाई करत असताना अतिशय शांत पद्धतीने चढाई. दोघात एक अशी चढाई करत असताना अतिशय खोलवर त्याची चढाई आपल्याला पाहायला मिळते. आणि 1 गुण मिळवून आपल्या पटांगणामध्ये सुरक्षित. शेवटचे 5 मिनिटे आणि ला जवाब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते ते देऊलवाडी संघाकडून. नक्कीच या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी
सुयोग पाटील हे बदलापूर महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत. आमचे मित्र सुयोग पाटील हे देखील या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेत. मी नक्कीच त्यांचं स्वागत करतो. पुन्हा वळूया ग्राउंड क्रमांक 1 वर. लाजवाब चढाई जर्सी क्रमांक 3 देऊलवाडी संघाकडून चढाई करत असताना 1 गुण मिळवून आपल्या पटांगणामध्ये सुरक्षित. शेवटचे 4 मिनिटं. पंच पुन्हा एकदा 3 नंबर जर्सी घातलेला खेळाडू नांगुर्लेच्या पटांगणामध्ये चढाई करत असताना उजवीकडून डावीकडे अशी त्याची खोलवर अशी चढाई आपल्याला पाहायला मिळते. अतिशय शांत पद्धतीने खेळ चालू आहे ग्राउंड क्रमांक 1 वर. नक्कीच गारपोळी संघाचा एक खेळाडू आहे, त्याची बॅग हरवली. बॅग खेळत असताना त्यांनी बॅग मैदानाच्या बाजूला ठेवली होती. ब्लॅक कलरची बॅग एक कोणाला जर सापडली असेल तर त्यांनी द्या. त्यामध्ये त्याचं किट, आपण नक्कीच त्या किटला लक्ष्मी मानतो. त्याचे किट त्या बॅगमध्ये आणि इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत. मी विनंती करतो कोणाला सापडली तर त्यांनी मंचावर आणून द्यायचे. नक्कीच ग्राउंड क्रमांक 1 वर होणारा पुढचा सामना गारपोले विरुद्ध जानता राजा नेरळ. तिसरा आणि अंतिम पुकार. आणि 2 नंबरला होणारा पुढचा सामना ग्राउंड क्रमांक 2 वर होणारा पुढचा सामना असेल बेंडसे विरुद्ध नवकुमार मुद्रे. तिसरा आणि अंतिम पुकार. नक्कीच दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की तुम्हाला शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. ग्राउंड क्रमांक 1 वर असेल जय चोरोबा मानिवली गारपोली विरुद्ध जानता राजा नेरळ आणि ग्राउंड क्रमांक 2 वर असेल बेंडसे विरुद्ध नवकुमार मुद्रे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी याची नोंद घ्यायची आहे आणि आपला संघ खेळण्याच्या दृष्टीने तयार ठेवायचा आहे. नक्कीच एक खुशखबर असेल ग्राउंड क्रमांक 1 वर. जर कोणत्या चढाईपट्टूने जर 3 गुण मिळवले तर बदलापूर महानगरपालिकेमध्ये कार्यरत असणारे आमचे मित्र सुयोग पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक येथे आलेलं आहे. एक सुवर्ण संधी असेल ग्राउंड क्रमांक 1 साठी. एक सुवर्ण संधी असेल ग्राउंड क्रमांक 1 वर. जर कोणत्या खेळाडूने जर 3 गुण मिळवले म्हणजे सुपर रेड जर मारली तर सुयोग पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक येथे आलेले. याची नोंद घ्यायची. ग्राउंड क्रमांक 1. हलिवली संघाचा हर्षवर्धन बोराडे यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जेव्हा सामना संपेल तेव्हा त्यांनी स्टेजशी संपर्क साधावा. नक्कीच ग्रुप ग्रामपंचायत मानिवलीचे माजी सरपंच आमचे मित्र बबलू दादा डेरे यांचं येथे आगमन झालंय. मी नक्कीच त्यांना विनंती करतो की आपण आसनस्थ व्हायचे. कारण मानिवलीमध्ये कोणताही कार्यक्रम असेल तर त्यांचा पुढाकार हा अग्रगण्य असतो. कोणत्याही कार्यक्रमामध्ये त्यांचं नाव असतं. ते आमचे बबलू दादा डायरे आज मानिवलीमधील कार्यक्रम आटोपून ते या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट दिली. त्यांचं देखील मनापासून आभार. ग्राउंड क्रमांक 2 वर होणारा पुढील सामना बेंडसे विरुद्ध नवकुमार मुद्रे. ताबडतोब आपल्या ग्राउंडचा ताबा घ्या. दोन्ही संघनायकांनी दोन्ही संघ आपापले घेऊन ग्राउंड क्रमांक 2 वर ताबा घ्या. नक्कीच मी विनंती करतो विशाल गायकर यांना की ग्रुप ग्रामपंचायत मानिवलीचे माजी सरपंच बबलू दादा डायरे
यांचा देखील येथे सन्मान करण्यात यावा मी विनंती करतो. हर्षवर्धन जाधव काय कुठल्या मुलांना दिला घे. धन्यवाद डीजे मास्टर, धन्यवाद. मी विनंती करतो सतीश कालेकर मी विनंती करतो सतीश कालेकर यांना की ग्रुप ग्रामपंचायत मानिवलीचे माजी सरपंच बबलू दादा डायरे यांचा देखील येथे सन्मान करण्यात यावा मी यांना विनंती करतो. ग्राउंड क्रमांक 1 वर पुढील होणारा सामना गारपोली विरुद्ध जांताराजा नेरळ. ताबडतोब ग्राउंड क्रमांक 1 चा ताबा घ्या आणि ग्राउंड क्रमांक